आज मी बनवत आहे गुजरातची मोस्ट पॉप्युलर रेसिपी खांडवी। खांडवी बनवणं तसं तर थोडंसं ट्रिकी आहे, पण आज मी खांडवी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत इथे शेअर करत आहे। त्यामुळे आपली खांडवी जी आहे ना ती परफेक्ट लेयरी पातळ बनून तयार होणार आहे आणि खूपच जबरदस्त टेस्ट लागते। तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा। तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। ते सर्वात आधी आपण इथे घेतलेला आहे अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची, याची पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे। आणि बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। तर कुठल्याही एका वाटीचं माप जे आहे ना सेट करायचं आहे, लहान असो किंवा मोठी असो 1 वाटीचं माप आपण इथे सेट केलेलं आहे। तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण इथे आंबट ताक घेतलेलं आहे। तर ताकाऐवजी तुम्ही इथे दह्याचाही वापर करू शकता। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि वाटलेली हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट आपण ह्याच्यात टाकलेली आहे। आता गुठळ्या छानशा विरघळेपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण 2 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे। प्रमाण बघा अगदी सोपं आहे। 1 वाटी बेसन पीठ 1 वाटी ताक घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। अगदी पातळ कन्सिस्टन्सी आपली बनून रेडी आहे। आता हे बेसन पीठ जे आहे ना आपण चाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये ज्या छोट्याशा गुठळ्या उरल्या असतील आणि ही जी आपण पेस्ट टाकली आहे ना मिरची आणि आल्याची, तर तीही आता वेगळी करून घ्यायची आहे। त्याचं फ्लेवर जे आहे ना ते या पिठामध्ये उतरलेलं आहे। आणि आता हे गाळून घेतलेलं बेसनाचं जे घोळ आहे ना ते कढईमध्ये आपण ओतून घ्यायचं आहे। शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा, म्हणजे जास्त त्रास नाही होणार, कारण पीठ जे आहे ना ते तळातळा चिटकलं की आपली खांडवी जी आहे ना ती बिघडण्याची शक्यता होते। गुठळ्या निर्माण झाल्या ना तर ती पसरत नाही खांडवी आपली। त्यामुळे शक्यतो आहे ना नॉनस्टिक पॅनच घ्या, म्हणजे इझी होईल आपल्याला करण्यासाठी। तर हे पीठ आहे ना कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। याला एका सेकंदासाठीही आपण थोडंसंही थांबवायचं नाही आहे, कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे। हळूहळू काय होतं हे घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे काय होतं ना गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे थोडं थोडं आपण याला सारखं सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही आहेत। आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपण अगदी लो ठेवलेली आहे। त्यामुळे काय होतं ना की बेसन जे आहे ना छानसं शिजलं जातं आणि गुठळ्या पण होत नाहीत। तर असं एक ताट घेतलेलं आहे आपण, तर त्या ताटावरती आपण ना थोडंसं चेक करायचं, पातळ लेअर करून घ्यायची आहे आणि आपण चेक करायचं आहे की बेसन पीठ आपलं छानसं शिजलं आहे का। तर फर्स्ट टाईम बघितल्यावरती तरी शिजलेलं नव्हतं, पण सेकंड टाईम मी एक 5-10 मिनटं आणखी चालवल्यानंतर मी हे पीठ चेक केलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता ताटावरती जे आहे ना बेसन पीठ त्याचं अगदी छानसं रोल बनतो आहे। याचाच अर्थ की हा खांडवीसाठीचं पीठ आहे ना अगदी तयार झालेलं आहे। त्यामुळे आता आपण काय करायचं आहे, गॅसची फ्लेम बंद करूया। साधारणतः आपण इथे 20 ते 22 मिनटं आपण बेसन पीठ छानसं हलवून घेतलं आहे आणि मग आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता हा गोळ जो आहे ना ताटाच्या उलट्या बाजूला फटाफट फिरवायला चालू करायचा आहे, कारण हे पीठ जे आहे ना ते लवकर जमलं जातं। त्यामुळे खूप फास्ट आपण हे करायचं आहे। घरामध्ये कुणी मदतीला असेल ना त्यांच्या सहाय्याने हे पीठ जे आहे ना पटापट आपण हे पसरवून घ्यायचं आहे। तर हे सगळं मी पीठ जे आहे ना 3 ताटावरती छानसं असं पसरवून घेतलं आहे अगदी पातळ लेअरमध्ये। 5 ते 6 मिनटामध्ये हे पीठ जे आहे ना ते सेट होतं आणि हे पीठ सेट झाल्यानंतर ना आपण याच्या चाकूच्या सहाय्याने वड्या कापायला घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी असं एक रेष ओढून घ्यायची आहे। अगदी पातळ आपण हे पसरवून घेतलेलं आहे आणि एकदम छानसं आपण याला रोल करायला घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की ताटाला अजिबात इथे चिटकलेलं नाही आहे। आपण ताटाला कसलंही तेल वगैरे लावायची गरज नाही आहे। पीठ इतकं छानसं शिजलेलं असतं ना की हे रोल ऑटोमॅटिक होऊन निघलं जातं। त्यामुळे हेच खूप महत्त्वाचं आहे, पीठ आपलं छानसं शिजणं महत्त्वाचं आहे। आणखी एक सांगायचं म्हटलं तर याच्यावरती ओल्या नारळाचा किस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून जर तुम्ही याचे रोल केलात ना तर चवीला खांडवी आणखीन जबरदस्त लागते। पण मी हे असंच प्लेन ठेवलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तो ओलं नारळ आणि कोथिंबीर टाकूनही रोल करू शकता। तर मी हे अशाच पद्धतीने सगळे रोल इथे बनवून घेतलेले आहेत आणि इथे खांडवी जी आहे ना आपली छानशी तयार झालेली आहे। साईडचे जे थोडेफार होते ना तर ते मी असंच खाऊन फस्त केलेले आहेत। आणि आता आपण याच्यावरती एक छानशी फोडणी टाकायची आहे। पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि 1 हिरवी मिरची टाकायची आहे आणि पांढरं तीळ टाकायचं आहे। हे सगळं सारण जे आहे ना मिक्स करून तर ही फोडणी आपण खांडवीवरती टाकायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, ओलं नारळ असेल तर ओल्या नारळाचा खिसही याच्यावरती टाका, खूप छान लागते ही रेसिपी। तेव्हा ही खांडवीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।